स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी आज शिर्डीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं महाअधिवेशन पार पडणार आहे। 18 आणि 19 जानेवारीला शिर्डीतील पुष्पक हॉटेलमध्ये हे अधिवेशन पार पडणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह राज्यातील मंत्री, खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत। राज्यस्तरीय सभासद नोंदणीच्या शुभारंभासह आगामी निवडणुकांबाबत मंथन केलं जाईल। 700 पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या भूमीतून कार्यकर्त्यांना काय मंत्र दिला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक तपशील घेऊ। प्रशांत, दृश्य आपण पाहतोय या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या तयारीची दृश्य। जय्यत तयारी शिर्डीमध्ये करण्यात आलेली आहे। साईंच्या शिर्डी नगरीमधून हे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार आहे आणि आगामी निवडणुकांचं रणशिंग अजित पवारांची राष्ट्रवादी साठी करण्यात आलेली ही जय्यत तयारी, लावण्यात आलेले बॅनर, ही सगळी तयारी आपण पुढारी न्यूजच्या पाहतोय। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत आहेत। प्रशांत, कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे या सगळ्या अधिवेशनात? शिर्डीत काही दिवसापूर्वीच भाजपचं अधिवेशन पार पडलं होतं। त्यानंतर काही कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आता शिर्डीत अधिवेशन सुरू केलंय। आज 10 वाजता अधिवेशन सुरुवात होणार आहे। अजित पवार स्वतः या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहे। एकत्रितच बघितलं तर हे शिर्डीतलं जे पुष्पक हॉटेल आहे, त्या पुष्पक हॉटेलला यशवंत नगरी असं अधिवेशन स्थळाचं नामकरण करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जे आहे ती जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आत जो सभा मंडप आहे त्यात 500 ते 700 पदाधिकाऱ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी सर्व जे मान्यवर आहेत ते संबोधित करणार आहेत। 10 वाजता बरोबर या अधिवेशनाला जी आहे सुरुवात होणार आहे। अजित पवार आणि इतर जे महत्त्वाचे नेते आहेत ते शिर्डीत पोहोचलेले आहेत। ह्या अधिवेशनाला छगन भुजबळ मात्र येणार नाही असं दिसून येतंय। आणि दुसरीकडे जे बीडचं प्रकरण आहे त्यात धनंजय मुंडे या प्रदर्शनाला हजेरी लावणार का हे पण महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच आता एक मान्यवर जे आहे, एक नेते जे आहे ते अधिवेशन स्थळण्यास सुरुवात झालेली आहे। 10 वाजता बरोबर या अधिवेशनाला सुरुवात होईल। बरं, धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।